वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। इचलकरंजी येथे आयोजित शाहू महोत्सव 2025 अंतर्गत सामाजिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला। याच कार्यक्रमात थॅलेसीमिया, ल्युकेमिया, ॲनिमिया, हिमोफिलिया, सिकल सेल यांसारख्या अनुवांशिक आजारांवर प्रभावी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते बरकत पन्हाळकर यांना राज्यस्तरीय लोकराजा शाहू आरोग्य भूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले। अनुवांशिक आजाराला आळा घालण्यासाठी सातत्याने जनजागृती करणे, बाधित मुलांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक व मानसिक ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच सरकारी दवाखाने व खाजगी रुग्णालयांमध्ये डे केअर सेंटर सुरू करून योग्य उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी श्री पन्हाळकर धडपडीने कार्यरत आहेत। काही ठिकाणी डे केअर युनिट कार्यान्वित करण्यात आली असून याद्वारे रुग्णांना उपचारांचा मोठा आधार मिळत आहे। आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान देण्यासाठी त्यांनी समवेदना मेडिकल फाउंडेशनची स्थापना करून गेली अनेक वर्ष प्रभावी कामगिरी केली आहे। या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे राबविण्यात आली असून कोणत्याही आजारातील रुग्णांना आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे। विशेषतः थॅलेसीमियासारख्या गंभीर अनुवांशिक आजारांबाबत व्यापक जनजागृती आणि रुग्णसेवेसाठी ते अहोरात्र कार्यरत आहेत। त्यांच्या सेवाभावी वृत्ती, समर्पण तसेच रुग्णांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार माजी सभापती रवी रजपुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी शाहू महोत्सवचे अध्यक्ष अरुण कांबळे, प्राचार्य डॉक्टर त्रिशला कदम, अक्षरा कांबळे, अझलान पन्हाळकर, अजिंक्य पाटील, अब्बास इनामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात बरकत पन्हाळकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.